सावी निघून गेल्यानंतर शरद खूप वेळ त्या बागेत उभा राहिला. झाडांच्या पानातून वारा जात होता. त्या आवाजात त्याला तिचा श्वास ऐकू येत होता. बाग रिकामी होत चालली होती, पण त्याचं मन भरलेलं होतं भावनांनी, स्वीकारणे. तो घरी परतला तेव्हा रात्रीचे 10 वाजले होते. दिवे बंद होते. घरात अंधार होता, पण तो अंधार भीतीचा नव्हता. तो जणू विश्रांतीचा होता. शरदने दिवा लावला नाही. तो खिडकीजवळ बसून राहिला. अंधारात बसणं त्याला आता अवघड वाटत नव्हतं. डायरी त्याच्या हातात होती. आस्थाने शेवटचं पान उघडलं. तो लिहू लागला. मी तुला जिंकण्याचा प्रयत्न केला नाही. मी तुला थांबवण्याचाही प्रयत्न केला नाही. कारण काही प्रेम पकडून ठेवण्यासाठी नसतात, ती मोकळी सोडण्यासाठी असतात. पहिल्यांदाच लिहिताना त्याच्या डोळ्यात पाणी नव्हतं, कारण दुःख ओलसर होतं, पुरलं होतं. समज. दुसऱ्या दिवशी सकाळ वेगळीच होती. शरद लवकर उठला, चहा केला, खिडकी उघडली. पहिल्यांदाच त्याला स्वतःच्या श्वासावर लक्ष गेलं. तो ऑफिसला गेला. काम तसंच होतं, लोक तसंच बोलते, पण तो बदलला होता. तो आता पळत नव्हता, आठवणींपासूनही नाही आणि आयुष्यापासूनही नाही. दुसरीकडे सावीही बदलली होती. त्या भेटीनंतर ती फार रडली नाही. तिला वाटलं होतं ती कोसळेल, पण तसं झालं नाही. ती अधिक शांत झाली, अधिक स्थिर. तिला कळलं आपण कुणावर प्रेम केलं, पण आपण कुणाला फसवलं नाही. ती आई होती, पत्नी होती, आणि तरीही ती स्वतःही होती. काही दिवसांनी ती त्या बागेत एकटी गेली. त्याच बाकावर बसली, डोळे मिटले. मनात फक्त एकच वाक्य आलं, काही प्रेम पूर्ण न झाल्यामुळेच सुंदर राहतात. वर्ष पुढे सरकली. शरदने एका छोट्या शहरात बदली घेतली. तिथे समुद्र होता. संध्याकाळी तो समुद्रकिनारी चालायला जायचा. लाटा येत जायच्या त्याच्यासारख्याच. तो अजूनही एकटा होता, पण आता एकटेपणा बोचत नव्हता, तो सोबत देत होता. कधीकधी तो डायरी उघडायचा. आता त्यात सावेचं नाव कमी होतं, आठवणी होत्या, पण वेदना नव्हत्या. सावीचं आयुष्यही पुढे चाललं होतं. मुलं मोठी होत होती, घर भरलेलं होतं. कधीकधी संध्याकाळी ती समुद्राच्या व्हिडिओज पाहायची. तिला माहीत नव्हतं, पण शरदही त्याच वेळी समुद्राकडे पाहत असायचा. 2 वेगळी आयुष्य, पण एकच भावना. वर्षानंतर एका पुस्तकाच्या दुकानात शरदला एक पुस्तक दिसलं. शीर्षक होतं शब्दाआडचं प्रेम. तो हसला, कारण काही कथा पुस्तकात संपत नाहीत, त्या माणसाच्या आत चालू राहतात. प्रेम म्हणजे नेहमी एकत्र असणं नसतं. प्रेम म्हणजे एकमेकांच्या आयुष्यात हळूच सामील होणं आणि योग्य वेळी शांतपणे बाहेर पडणं. शरद आणि सावी कधीच एकत्र आले नाहीत, पण त्यांनी एकमेकांना मोडलं नाही, आणि कदाचित हेच सर्वात शुद्ध प्रेम असतं.